जय भीम नमोबुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी. दादर पूर्व येथील गौतम नगर बीएमसी सफाई कामगार वसाहतीतील रहिवाशांनी घर रिक्त करण्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ही वसाहत 2018 पासून आश्रय योजना अंतर्गत पुनर्विकासासाठी निवडण्यात आली असून सध्या फेज 1 चे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु फेज 2 अंतर्गत उर्वरित सदनिका रिक्त करण्यासाठी अचानक नोटिसा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. गेली अनेक वर्ष इथे वास्तव्यास असलेल्या सफाई कामगारांवर कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता घर रिक्त करण्याचा दबाव टाकला जात आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व आमदार कालिदास कोळंबकर यांनी या आधीच फेज 1 पूर्ण होईपर्यंत घर न रिक्त करण्याचे निर्देश दिले होते. बीएमसी वसाहतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे 12 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती कृती समितीने दिली आहे. परळ, दादर, नायगाव, शिवडी परिसरात भाडे तत्वावर घर उपलब्ध नसल्यामुळे कामगारांना पर्यायच उरलेला नाही. सुप्रीम कोर्टात काही मुद्दे प्रलंबित असतानाही नोटिसा देऊन दबाव टाकल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे फेज 1 चे बांधकाम पूर्ण होईपर्यंत उर्वरित घरं रिक्त न करण्याची कळकळीची विनंती कृती समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन 24 जून 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आले आहे. तसं शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं 2023 मध्ये. तेच आश्वासन पाळा, शब्द पाळा आणि आम्हाला तिकडे डायरेक्ट शिफ्ट करा. आम्हाला इतरत्र कुठेही हलवू नका. आता सगळं शांत झालंय वातावरण, अधिकारी वर्गही शांत झालेले. कारवाई कधी पण होईल? कारवाई सध्या तरी नाही होणार. त्याने म्हणजे आश्वासन दिलेले की एक 5-6 महिने आम्ही थांबू आणि नंतर त्यांचं कसं मत आहे की आम्हाला अधिकाऱ्यांचं, वरच्या अधिकाऱ्यांपासूनच आम्हाला रायटिंगमध्ये पाहिजे आणि आम्ही दबावाखाली सगळं काम करतो. तर भविष्यामध्ये असं पुन्हा होऊ नये